अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पत्नी सुनित्राताई पवार यांनी आज शपथ घेतली. आता अध्यक्षपदी कोण विराजमान होणार असं बोललं जातं की सुनित्रा पवारच कदाचित अध्यक्ष होतील, नाहीतर त्या नाही झाल्या तर प्रफुल्लभाई पटेल हे अध्यक्ष होऊ शकतात. आणि या शक्यतावर आज राज ठाकरे यांचं एक ट्विट आलं की रांगड्या राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष एक वेळेस कुणी पाटील व्हावं पण पटेल नसावा, तो मराठीच असावा, अशी ट्विट केली राज ठाकरे. आणि त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. राष्ट्रवादी हा पक्ष आपण तसा पाहिला तर खेड्यापाड्यातला पक्ष आहे, ग्रामीण भागात जास्त प्रमाणात वाढलेला पक्ष आहे. आणि या रांगड्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार होते सुरुवातीला, त्यानंतर जी फाटाफूट झाली अजितदादा अध्यक्ष झाले. परंतु दोघांचाही स्वभाव जर पाहिला तर खेड्यापाड्यातील ग्रामीण भागात मिसळणारी लोक होते, शरद पवार असतील किंवा आता अजितदादा पवार जे होते. आणि आता जर प्रफुल्लभाई पटेल जो एक कॉर्पोरेट माणूस आहे, जो एक दलाल म्हणून पण प्रसिद्ध आहे कॉर्पोरेट सर्कल मध्ये, तो जर या पक्षाचा अध्यक्ष झाला तर पक्षाची जी एक ग्रामीण भागाशी नाळ जुडली आहे ती कुठेतरी तुटू शकते. त्यामुळे राज ठाकरे यांचे ट्विट अगदी बरोबर आहे की या पक्षाचा जो एक रांगडा पक्ष आहे त्याचा अध्यक्ष कुणी पाटील असावा, पटेल नसावा. त्यामुळे मला असं वाटतंय की प्रफुल्लभाई पटेल यांनी अध्यक्ष होऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे दुसरा जो पर्याय आहे तो पर्याय आहे सुनील तटकरे. सुनील तटकरे पण खूप जुने नेते आहेत, परंतु ते पण एक प्रकारे दलालीच करतात असे आरोप त्यांच्यावर होतात. पक्षाच्या तत्वाशी एकनिष्ठ न राहता, परंतु दुसरा पर्याय पण नाही आहे या पक्षाकडे. त्यामुळे प्रफुल्लभाई पटेलपेक्षा सुनील तटकरे कधीही चालतील असं मला तरी वाटते. परंतु बघूया आता या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होईल, सुनित्राताई पवार, प्रफुल्लभाई पटेल की सुनील तटकरे. तुम्हाला काय वाटतं यापैकी कोण अध्यक्ष झालं पाहिजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये.